आज 15 जुलै रोजी मंगळवारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर सायलेंट रिसॉर्टच्या पुढे दुर्वेस पुलावर जीवघेण्या खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात घडला। या अपघातात दुचाकीस्वार याला गंभीर दुखापत झाली आहे। त्याचे दोन्ही हात खरचटले आहेत। एकंदरीत त्याच्या दोन्ही हाताला गंभीर मार लागला आहे। तसेच चेहऱ्यावर, नाकाला, कानाला देखील गंभीर इजा झाली आहे। महेंद्र अंकुश राबडे वय वर्ष 30 असे या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे। माहितीनुसार महेंद्र सातिवली येथे कामावर जात असताना दुर्वेस पुलावर हा अपघात घडला। रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी आपटल्याने नियंत्रण सुटून दुचाकीस्वार असलेल्या महेंद्रची दुभाजकाला जोरदार धडक बसली, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली। माहितीनुसार महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हा दुचाकीस्वार दुभाजकाला जाऊन धडकला आणि यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे। एकंदरीत हा एक भीषण अपघातच होता। या अपघातात या तरुणाचा, या व्यक्तीचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता होती, मात्र ते बाल बचावले आहे। तर या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणाला सय्यद यांनी मनोरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले। सह्याद्री हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना आता पालघर येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे। तर या अपघाताची माहिती मिळताच या दुचाकीस्वार तरुणाचे कुटुंबीय घाबरले असून दुचाकीस्वार महेंद्र याची पत्नी त्यांच्या लहानशा चिमुकलीला घेऊन मनोर येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या। मात्र जर या तरुणाचा, या व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला असता तर या महिलेच्या आणि या चिमुकलीच्या आयुष्यावर किती परिणाम आणि कसा परिणाम झाला असता याचा विचार शासन, प्रशासन, अधिकारी आणि NHAI चे किलर अधिकारी यांनी याचा विचार केला असता का, असा सवाल उपस्थित होत आहे। तर रस्त्यांवरील खड्डे ही एक गंभीर समस्या आहे, ज्यावर तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे। अपघात होऊ नये आणि खड्डे पडू नये यासाठी चांगल्या डांबर रस्त्याचा सत्यानाश करून सिमेंट रस्ते बनवण्यात आले, मात्र परिस्थिती जैसे थे आहे, कारण भ्रष्टाचार सुद्धा जैसे थेच आहे। तर सिमेंट रस्त्यावरही अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत, खड्डे झाले आहेत आणि ही एक गंभीर समस्या बनली आहे। रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवून ते दुरुस्त करण्याची गरज आहे। अनेक ठिकाणी खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत। विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यात पाणी भरल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता अधिकच असते। खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे वाहन चालकांनी किंवा दुचाकीस्वारांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे असे आवाहन रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी केलं आहे।